राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावलेला आहे। पवार कुटुंब एकत्रित येणार अशा चर्चा होतात, पण प्रत्यक्षात ते एकत्र येत नाहीत। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील, रोहित पवार हे बाजूला उभे असतात, त्यामुळे फक्त चर्चा होतात, निर्णय होत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतात। अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही। आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा। तर ह्या 3 जण मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही, माहीत नाही। आता अधिकृतपणे याच्यावरती शरद पवारच बोलू शकतील किंवा अधिकृत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सांगितलं जाईल की नेमकं काय चालू आहे। त्याच्यावरती मी भाष्य करणं, कारण मी त्या पार्टीचा पण नाही, मी त्या महाविकास आघाडीचा पण नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे वरिष्ठ नेते या विषयामध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलू शकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।